उरलेली चहापत्ती फेकू नका. पांढऱ्या केसांसाठी असा बनवा नॅचरल हेअर डाय. नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. तुम्ही दररोज सकाळी चहा बनवल्यानंतर ती उरलेली चहापत्ती कचरा समजून डस्टबिनमध्ये फेकून देताय का? जर तुमचे उत्तर हो असेल, तर आजचा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्ही ही चूक पुन्हा कधीच करणार नाही. आपल्यापैकी 90% महिलांना वाटतं की एकदा केस पांढरे व्हायला सुरुवात झाली की बाजारातील महागडे केमिकल डाय किंवा हेअर कलर वापरल्याशिवाय दुसरा कोणताच पर्यायच उरत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का? आपण ज्या चहापत्तीला वेस्ट समजून फेकून देतो, तीच चहापत्ती आपल्या केसांसाठी एक पॉवरफुल नॅचरल टोनर आणि कंडिशनर म्हणून काम करू शकते. पण थांबा, येथेच सगळ्यात मोठी चूक होते. अनेक लोक उरलेली चहापत्ती तशीच थेट केसावर लावायला सुरुवात करतात आणि परिणाम काय होतो? केस काळे होण्याऐवजी चिपचिपे होतात, टाळूला खाज सुटते आणि डॅन्ड्रफची समस्या आणखी वाढते. तर मी तुम्हाला सांगते की चहापत्ती लावून तुमचे पांढरे केस एका रात्रीत कायमचे काळे होणार नाहीत. पण जर तुम्ही योग्य शास्त्रीय पद्धतीने याचा वापर केला, तर तुमच्या पांढऱ्या केसांना एक अतिशय सुंदर नॅचरल डार्क शेड मिळेल. केसांमधील ड्रायनेस निघून जाईल आणि तुमचे केस नॅचरली शायनी आणि सॉफ्ट दिसू लागतील. पण ही योग्य पद्धत नक्की काय आहे? उरलेली चहापत्ती वापरण्यापूर्वी अशी कोणती सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे जी 99% महिला पूर्णपणे विसरतात? हे आपण पाहणार आहोत. चला तर मग सगळ्यात आधी समजून घेऊयात की चहापत्तीमध्ये नक्की असं काय असतं जे आपल्या केसांसाठी इतकं फायदेशीर ठरतं. शास्त्रोत्तर भाषेत सांगायचं तर चहापत्तीमध्ये टॅनिन नावाचे एक अत्यंत महत्त्वाचे कंपोनंट असतं. हे नैसर्गिकरित्या पिगमेंटेशन वाढवण्याचं काम करतं. जेव्हा आपण चहापत्तीचे पाणी किंवा त्याचा पॅक केसावर लावतो, तेव्हा हे टॅनिन केसांच्या आउटर लेयरवरती म्हणजेच क्युटिकलवरती एक नॅचरल कोटिंग तयार करतं. यामुळे पांढऱ्या किंवा राखाडी केसांचा रंग हळूहळू डार्क ब्राऊन किंवा नॅचरल ब्लॅकिश शेडमध्ये बदलू लागतो. याशिवाय चहापत्तीमध्ये मुबलक प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि कॅफेन असतं. हे कॅफेन आपल्या स्कॅल्पमधील ब्लड सर्क्युलेशन स्टिम्युलेट करतं, ज्यामुळे केस गळणं कमी होतं आणि नवीन केस यायला मदत होते. म्हणजेच चहापत्ती फक्त केसांना रंगच देत नाही, तर ती तुमच्या स्कॅल्पचे ओव्हरऑल हेल्थ सुधारण्याचे काम देखील करते. आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे, म्हणजे उरलेली चहापत्ती वापरण्यापूर्वीची क्लिन्झिंग प्रोसेस. आपण जेव्हा चहा बनवतो, तेव्हा त्यात साखर, दूध, आलं किंवा वेलची टाकतो. चहा गाळल्यानंतर उरलेल्या चहापत्तीमध्ये साखरेचे आणि दुधाचे कण अडकून राहिलेले असतात. जर तुम्ही ही चहापत्ती तशीच उकळवून किंवा त्याची पेस्ट करून केसांवर लावली, तर साखरेमुळे स्कॅल्पवरती बॅक्टेरिया तयार होतात आणि दुधाच्या कणामुळे केसांना दुर्गंधी येते आणि डॅन्ड्रफ वाढतो. म्हणूनच चहा गाळल्यानंतर ती उरलेली चहापत्ती एका बारीक चाळणीमध्ये घ्या. त्यावरती स्वच्छ नळाचे पाणी वापरा. थंड पाणी टाकून 2-3 वेळा स्वच्छ व्यवस्थित चहापत्ती धुवून घ्या, जोपर्यंत त्यातील साखरेचा आणि दुधाचा अंश पूर्णपणे निघून जात नाही तोपर्यंत. जेव्हा पाणी स्वच्छ दिसायला लागेल, तेव्हा ती चहापत्ती वापरण्यासाठी तयार झाली आहे असं समजा. ही छोटीशी पायरी तुमचा हेअर केअर फॉर्म्युला यशस्वी करण्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. आता ही स्वच्छ केलेली चहापत्ती वापरण्याच्या 3 अत्यंत सोप्या आणि प्रभावी पद्धती पाहणार आहोत आपण. पहिली पद्धत म्हणजे टी हेअर रिन्स, म्हणजे चहापत्तीचे नॅचरल वॉटर सिरप. यासाठी एका भांड्यात 2 कप पाणी घ्या. त्यात 2 ते 3 चमचे स्वच्छ केलेली उरलेली चहापत्ती टाका.
यात तुम्ही 5-6 कढीपत्त्याची पानं देखील टाकू शकता, कारण की कढीपत्ता केसांमधील मेलॅनिन वाढवण्यासाठी खूप मदत करतो. आता हे पाणी मंद आचेवरती कमीत कमी 10 मिनिटं उकळवून घ्या. जेव्हा पाणी उकळून अर्धं होईल आणि त्याचा रंग गडद काळा काढा दिसायला लागेल, तेव्हा गॅस बंद करा आणि हे पाणी पूर्णपणे थंड होऊ द्या. थंड झाल्यावरती हे पाणी गाळून घ्या. आता जेव्हा तुम्ही तुमचे केस नेहमीप्रमाणे सौम्य शॅम्पूने धुवाल, त्यानंतर सगळ्यात शेवटी हे चहापत्तीचे पाणी तुमच्या संपूर्ण केसावर आणि स्कॅल्पवरती हळू टाका. हलक्या हाताने 2 मिनिटं मसाज करा आणि 5 ते 10 मिनिटं हे पाणी केसांवरती तसंच राहू द्या. त्यानंतर पुन्हा साध्या पाण्याने केस धुवून घ्या. आठवड्यातून 2दा हा प्रयोग केल्यास तुमच्या केसांना एक अप्रतिम नॅचरल शाईन आणि डार्क टोन मिळायला सुरुवात होईल. आता पाहूयात दुसरी पायरी. म्हणजे ज्यांना थोडे जास्त पांढरे केस आहेत आणि ज्यांना थोडा डार्क रंग हवा आहे, त्यांच्यासाठी ही पद्धत परफेक्ट आहे. यासाठी तुम्हाला हवी आहे एक लोखंडी कढई. लोखंडाचा आणि चहापत्तीतील टॅनिनचा जेव्हा संपर्क येतो, तेव्हा ऑक्सिडायझेशनच्या प्रक्रियेमध्ये अतिशय डार्क नॅचरल कलर तयार होतो. या लोखंडी कढईत तुमच्या केसांच्या लांबीनुसार नैसर्गिक मेहंदी पावडर घ्या. त्यात 1 चमचा कॉफी पावडर टाका आणि हे सगळं मिश्रण भिजवण्यासाठी आपण आधी तयार केलेल्या चहापत्तीचे कडक उकळलेलं पाणी वापरा आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून रात्रभर म्हणजेच 8 ते 10 तास लोखंडी कढईमध्ये झाकून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहाल की या मिश्रणाचा वरचा थर पूर्णपणे काळा पडलेला असेल. हाच तो नॅचरल ब्लॅक कलर आहे जो आपल्या केसांना हवा आहे. हा पॅक तुमच्या केसांवरती मुळापासून टोकापर्यंत व्यवस्थित लावा. 2 तास हा पॅक सुकू द्या आणि त्यानंतर फक्त साध्या पाण्याने केस धुवा. लक्षात ठेवा, मेहंदी लावल्यानंतर लगेचच शॅम्पू वापरू नका. दुसऱ्या दिवशी केसांना छान तेल लावा आणि मगच शॅम्पू करा. यामुळे रंग दीर्घकाळ टिकून राहतो. तिसरी पद्धत आहे डाय केसांसाठी डीप क्लिन्झिंग पॅक. अनेक महिलांची तक्रार असते की चहापत्ती वापरल्याने केस थोडे कोरडे वाटतात. जर तुमचे केस आधीपासूनच खूप ड्राय किंवा फ्रिझी असतील, तर स्वच्छ केलेल्या चहापत्तीचे मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्या. या पेस्टमध्ये 2 चमचे ताजे दही आणि 1 चमचा कोरफडीचा गर म्हणजेच ॲलोवेरा जेल मिक्स करा. हा पॅक तुमच्या केसांवरती 30 मिनिटांसाठी लावून ठेवा. दह्यामधील लॅक्टिक ॲसिड आणि चहापत्तीतील अँटीऑक्सिडंट्स एकत्र येऊन केसांच्या मुळांना मॉइश्चर देतात आणि पांढऱ्या केसांची समस्या हाताळताना केस सॉफ्ट. तर इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की बाजारात मिळणाऱ्या केमिकल डायमध्ये अमोनिया आणि इतर कडक रसायने असतात, जे तुमच्या उरलेल्या काळ्या केसांनाही पांढरे करून टाकतात. याउलट हा चहापत्तीचा नॅचरल उपाय पूर्णपणे सेफ आहे, पण कारण हा नैसर्गिक उपाय आहे, त्यामुळे यासाठी थोडे सातत्य आणि संयम हवा. तुम्ही महिन्यातून 3 ते 4 वेळा नियमितपणे या पद्धती वापरल्यास तर तुम्हाला स्वतःला केसांच्या गुणवत्तेत आणि रंगात स्पष्ट फरक जाणवेल. काही लहान गोष्टींची काळजी नक्की घ्या. जर तुम्हाला चहापत्तीच्या वापराने केस थोडे कोरडे वाटत असतील, तर व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे दह्याचा वापर करा किंवा केस धुतल्यानंतर नॅचरल ऑइलिंग नक्की करा. तसेच कोणतीही नवीन गोष्ट केसावर वापरण्यापूर्वी कान किंवा हाताच्या त्वचेवरती छोटीशी पॅच टेस्ट करून घेणे नेहमीच उत्तम असते. आणि उरलेली चहापत्ती ही कचरा नसून आपल्या केसांसाठी निसर्गाने दिलेला एक सुंदर भेट आहे. आजचा हा उपाय करून पहा आणि तुम्हाला मिळालेला रिझल्ट मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला आजची ही
माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स जरूर करा. आपण लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.